संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव। झोपले का काय आईची साक्ष कितीची, बहुतांची, बहुत म्हणजे सरपंच, आमदार, बर खासदार, बहुत म्हणजे कोण, आगम निगम पुराण बखाना, वेद सांगतो, शास्त्र सांगतो, पुराण सांगतो, वारकरी संप्रदायाचं फले तुम्ही मुखाने नामस्मरण करा आणि हातात मोक्ष घ्या। हा वारकरी संप्रदायाचा फले बर का, हे वारकरी संप्रदायाचं नाही नाही, या चार गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित आल्या त्याला संप्रदाय म्हणा। हा किती श्रेष्ठ संप्रदाय असन। आणि मग या संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत किती मोठे असतील आणि त्या संताचा नामाचं महत्व सांगणारा किंबहुना सेवेकरता निवडलेला अभंग आहे। विठ्ठल अभंगातील सरळ सरळ भावार्थ असा आहे। तुकोबाराय म्हणतात, कदाचित तुकोबारायला काही साधकाने प्रश्न विचारला असावा, हो तुकोबाराय सांगा, भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय होईल, काय होईल? त्यावेळेस तुकोबारायने त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्या साधकाला प्रश्न केला असेल, तुकोबाराय म्हणले असतील, भल्या माणसा सांग काय होणार नाही देवाचं नाव घेतल्याच्या नंतर, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले राजा। सगळ्या साधनाचं सार म्हणजे भगवंताचं नाम आहे, सर्व साधनाचे सार, आणि फल आहे भव सिंधू उत्तरी पार। दादा एवढंच नाही, योग याग तप हे तीन साधन आहेत ना, वेगवेगळे आहेत। हे तिन्ही साधन ज्याने नामस्मरण केलं ना, भगवंताचं नाम घेतलं ना, त्याने हे साधन आमूप केले, म्हणजे त्याचं माप नाही एवढे साधन ते केले। आणि सगळ्या सोपे बर का, तुका म्हणे जपा मंत्र ती अक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू उत्तरी पार। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। म्हणजे थोडक्यामध्ये आपला अभंग संपला, अभंग आपला सगळा सोडला, म्हणजे आता आपलं कीर्तन संपलं। मग आता येऊ का मी, हरभऱ्याला तुषार चालू आहे। आता राहिलेल्या वेळेमध्ये मी आपल्या समोर ठळक बातम्या ठेवल्यात। आता राहिलेला सविस्तर वृत्तांत 1 तासामध्ये आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण वक्त्याचं कर्तव्य असतं, कशाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की नाही। भगवंताच्या कृपेने तसेच श्री संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा त्यांच्याच पुण्यतिथीनिमित्त सप्ताह, भागवत सप्ताह आणि कीर्तन महोत्सव, आणि त्या दिवसात त्या सप्ताहातील आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची शुभा माझ्याकडे आलेली आहे बरं का। हां दादा 14 वर्षापासून आपला सप्ताह चालू आहे, म्हणजे एक तप पूर्ण केलं तुम्ही आणि दुसऱ्या तपामध्ये प्रवेश केलेला आहे का नाही। हां 12 वर्षाला किती असतं तप, एक तप असतं आहे की नाही। मग एक तप पूर्ण झालं आणि दुसऱ्या तपाकडे तुमची वाटचाल चालू आहे। भाग्यवान मंडळी आहेत, कारण संताची पुण्यतिथी संताच्या दरबारात संताच्या सान्निध्यात साजरी करतोय आपण बरं का। हा पुण्यतिथी कोणाची होत नसते। हा दुपारी कथेमध्ये सांगितलं मी आहे की नाही दादा, संताची होत असते ती पुण्यतिथी, देवाची होते जयंती, आणि माणसाचं केलं तर श्राद्ध होतंय, त्याला पोरं चांगले लागत आहेत। हा माणसाचं जर पोरांनी केलं तर श्राद्ध होतं, संत पुण्यतिथीला जात नसतात बरं का। ज्या तिथीला संत गेले ती तिथी पुण्य होत असते बरं का, पावन होत असते। आणि म्हणून ज्या तिथीला बाबांनी देह ठेवला ना ती तिथी पुण्यवान ठरली। हां कारण बाबाचं वर्णन मी काय करणार महाराज आहे की नाही। भाग्यवान आहात आपण सगळी मंडळी। अनेक महाराजांनी तुम्हाला बाबाच्या जीवनातला प्रसंग सांगितला असेल, पण मी माझ्या गावात घडलेला प्रसंग सांगतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो। पण त्याआधी सर्वांनी भजन करा, विठ्ठल विठ्ठल। कीर्तनाचा नियम आहे बरं का, आजचं पहिलं कीर्तन आहे आपलं, कीर्तनाचे नियम आहेत बरं का। कीर्तनात नये आळसे मोडू अंग, कीर्तनात आळस द्यायचा नाही,
कीर्तनात तंबाखू चोळायची नाही, कीर्तनात कोणी कोणाला बोलायचं नाही, ए बाळ्या इथं बोलायला मी आलो ना, शांत बस. का? कारण दोष लागतो ना महाराज. आहे कीर्तनात बोलल्याच्या नंतर बेडूक हो बोनी येईल जन्मा, येईल जन्मा. कीर्तनात बोललं ना तर माणसाला बेंडकाच्या जातील जावं लागतंय. मग बारकारे जर मुलं बोलले ना तर मग बारीक बारीक बेंडकं होणार, आहे की नाही. पावसाळ्यात पडतात ना तसे. आणि मध्यम वर्ग बोलला ना तर मग मध्यम बेंडकं. आणि म्हातारे बोलले तर विचारूच नका बाप्पा, खरबड मरबड आडातले बेंडकं. आडातले बेंडकं पाहिले तुम्ही किती खरबड असतात, आहे की नाही. मग त्याच्यामुळं बोलायचं नाही बरं का. हे नियम सगळ्यांनी सांभाळायचे. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्यावेळेस सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल असं भजन करायचं. आणि मला नियम आहे, मी अभंगाला धरून चिंतन करायचं. विठ्ठला विठ्ठल पुण्यतिथी होण्यासाठी तसं वागावं लागतं दादा. मग बाबा तसे वागले म्हणून त्याची पुण्यतिथी आहे. बाबा गेले म्हणून गाव रडू लागलं, परिसर रडू लागला. पण आपल्यातलं एखादं जावाव, लोक म्हणतात बरं झालं गावची पिढा गेली. का? कारण त्यांचं वागणं समाजासाठी. बरं का दादा, आमच्या गावातला प्रसंग सांगतो, समोर चालतं. आमच्या गावातला सप्ताह आमचं भाग्य भगवान बाबांनी सुरुवात केलेलं आहे बरं का. आमच्या गावात जवळपास आता 70 ओलांडली असेल सप्त्याने. 70 वर्षापासून सप्ताह चालू आहे आमच्या गावामध्ये. पण तो सप्ताह एका संतांनी सुरुवात केलेला आहे. आणि त्या टायमाला का महाराज असं काही होतं का काय, गावात सप्ताह 2-2.5 हजार मंडळी आली असतील. आणि बाबाचं काल्याचं कीर्तन हे कुठंच इतिहास तुम्ही ऐकला नाही बरं का. पण याचे साक्षीदार जिवंत आहेत. आणि ज्यावेळेस बाबाचं आमच्या गावामध्ये काल्याचं कीर्तन आणि बाबा त्यांच्या गादीवर बसलेले आहेत. आणि एका भाविकाने श्रद्धा होती, बाबावरती प्रेम होतं. आणि त्या श्रद्धेपोटी त्यांनी आंबे आणले. किती डालभर, 2000 लोक डालभर आंबे पुरतेन का? पुरतेन का? बाबाने सांगितलं, ए भल्या माणसा, अरे 2-2.5-3 हजार लोक आलेत आणि तू डालभर आंबे कुठं कोणाला द्यायचे? ते म्हणला, बाबा काय होणार नाही, तुमचा आशीर्वाद लागल्याच्या नंतर काय होणार नाही, तुमचा हात या आंब्याला लागल्याच्या नंतर काय होणार नाही. आणि दादा हा इतिहास आहे. बाबांनी 5 आंबे काढले आणि आपल्या आसनावर गादीवर ठेवले. सगळ्या गावाने खाल्ले तरी डालीत 5 आंबे शिल्लक राहिले. हा बाबाचा अधिकार आहे बरं का. हा कोणाचा अधिकार आहे? हा बाबाचा अधिकार आहे. आणि त्या बाबाच्या निमित्त आपण पुण्यतिथी साजरी करतोय. किती श्रेष्ठ आपण आहेत, आहे की नाही. भाग्यवान व्यक्ती आहोत आपण. का? कारण त्या निमित्ताने आपण भागवत श्रवण करत आहोत, कीर्तन महोत्सव श्रवण करत आहोत. दुपारी आपलं चिंतन झालं की भाग्याचा उदयो रे, आहे का नाही. का भाग्यवान आहेत? कारण आपण भागवत श्रवण करायला लागलो, भागवत श्रवण करायला लागलो. अहो भागवत जे लोक श्रवण करतात ना, एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे, एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे. पण आज दुपारा 35च बाया होत्या भागवताला आणि मी एकटाच. पण असं उद्यापासून झालं नाही पाहिजे बरं का. का झालं नाही पाहिजे? भागवत किती श्रेष्ठ आहे दादा. जे भागवत ऐकतात ना यांचा आनंद तुमच्या गावातल्या लोकांना होईल यात नवल नाही. अहो राजनीतल्या लोकांना होईल यात नवल नाही. अहो जालन्या जिल्ह्यातल्या लोकांना होईल याच्यात नवल नाही. तयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, तया हरिक वाटे देवा, वाटे देवा, तया हरिक वाटे देवा, वाटे देवा, तया हरिक. त्याचा आनंद देवाला होतं. पण कोणाचा? गीता भागवते गीता भागवते गीता
असं आहे ते हा, कारण कीर्तन मध्ये ते पांचट जमत नाही महाराज ऐक ना आपल्याला चहा कसा लागतो कडक तसं कीर्तनात असं कडक काम पाहिजे ऐकलं नाही तर महाराजांनी प्रमाण म्हणलं पाकवा द्या द्या ना खापाना द्या खाना खापाना कीर्तन मातीत ऐकलं याला साथीचे टाळकरी म्हणायचं महाराज हा काय चालू होतं काय चालू होतं कीर्तन मग ते का मला माहिती नाही का काय गीता भागवत करीती श्रवण राधा जे भागवत ऐकतात भगवंताचं भजन करतात मग त्याचा आनंद भगवंताला होतो आणि जे घरी झोपतात त्याचा मग त्याला देव म्हणतो तुला माणूस म्हणून जन्माला घातलं होतं ना बाबाच्या पुण्यतिथीला सप्ताह होत होता ना मग तू घरी झोपत होता का झोपत होता का मग तिथं ही करून जमायचं नाही ही केलं कीच रटे दे खंड पण काढायचा नाही काठीचे काय उत्तर देता होशील तू आपला बाप विचारणारे बाबा तुला माणूस म्हणून जन्माला घातलं होतं ना मग तू काय केलं काय जॉब देसी यमदूता यमदूता काय जॉब देसी यमदूता यमदूता काय जॉब देसी यमदूता यमदूता काय जॉब देसी यमदूता तुका मने कारे सकुमार झालासी तुका मने कारे सकुमार झालासी नाटके करिता पुढे आहे पुसता नाटके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू काय उत्तर देता होशील तू काय उत्तर देता होशील काय उत्तर देता हे वेगळं दोन्ही वेगळं आहे बरं का विठ्ठल तू का म्हणे का रे मार झाला सी काय जॉब देशी यमत होता देवा संगे तुटी पाडी तुशी असं आहे का आणि काय उत्तर देता होशील काय उत्तर देता होशील तू बाबा काय म्हणशील मग त्या टायमाला काय मग पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता काय उत्तर देता होशील तू मग काय त्या टायमाला उत्तर देशील राजा काय बोलणार आहेस त्या टायमाला मग तू म्हणून हा ओघ चालू आहे तू का म्हणे थोरा पुण्य आणि ओघ आला या नामे मग सगळ्यांनी इकडे या कोणी या सगळ्यांनी या यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा लगे चिंता कवना यारे लहान थोर याची भलती नारी नर करावा लगे चिंता सगळे या का या येता म्हणून येता येतोय म्हणून या बर का कारण आजही चित्रवडगावच्या म्हशीला वाटतंय मी भजन करावं मी सप्त्यात येऊन बसावं कोणाला कोणाला म्हशीला वाटतंय पण तिला येता येत नाही आजही चित्रवडगाव मधल्या गाढवाला वाटतंय मी भागवताला जावा पण जाऊ देत नाहीत लोक त्याला येऊ देत नाहीत आलं तरी 2 टप्पू मारते त्याच्या पाठीत पण माणसाला येता येतंय पण माणसं येत नाहीत मग मला सांगा दादा माणसं आता गधी नाहीत का पुढे व्हायची नाहीत खंती तेन करा हो ने गाढव कुतरा तुको बाळा म्हणले बाप्पा हो चिंताच करू नका तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला मॉडेल तयार आहे कारण पार्ट आहे बरं का नरदेह म्हणजे नाटक पाहिलं का तुम्ही नाटक पाहिलं का बाळा नाटक पाहिलं का त्या नाटकात पार्ट असतोय कोणी रावणाचं पार्ट करतोय कोणी रामाचं पार्ट करतोय ऐक नाही पण ते पार्ट त्यांनी चांगलं रंगवलं का डायरेक्टर त्याला बक्षीस देतो
आहे की नाही? डायरेक्टर त्याला बक्षीस देतो, पण त्याला पार्ट जर करता नाही आलं ना, डायरेक्टर काय करतो त्याला त्याच्या कमरात लात मारतो, म्हणतो तू या पार्टाच्या लायकीचा. तसंच 84 लक्ष येऊन पार्ट आहे आणि त्यातलं एक पार्ट म्हणजे नरदेह आहे बरं का. मग नरदेह एक पार्ट आहे, ते जर आपण रंगवलं ना तर देव त्याला काय करतो, बक्षीस देतो. पण हे का जर रंगवताना चुकलं ना, देव म्हणतो तू या पार्टाच्या लायकीचा नाही, तू गध्याच्या पार्टाचा लायकीचा. पचती लखानी 84 विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. 84 पचती लखानी 84 सगळ्यांनी या ठिकाणी या. दादा जर तिकडं जायचं नसेल तर इकडं या ठिकाणी या. कोणी या, महाराजांनी प्रमाण दिलं, या रे लहान थोर किंवा अवघे जण गडी घाला उडी भाईनो, अवघे जण गडी घाला उडी भाईनो. कोणी कोणी बांधू विठ्ठल सांगडी, पोहुनी जाऊ पहिलं तडी, अवघे जण गडी घाला उडी भाईनो, किंवा या रे नाचू अवघे जन, प्रेमी आनंदे करुणारा, प्रेमी आनंदे करुणा, गावो पंढरीचा राणा, गावो पंढरीचा राणा. मग सगळ्यांनी आलं पाहिजे, कारण हा 7-8 दिवस ही गंगा वाहते बरं का. आणि त्या गंगेचा पहिला पूर आजचा दिवस आहे. हा, म्हणून आज जे हुकले ना त्यांनी उद्यापासून ध्यानात ठेवा. सगळ्यांनी इकडे या, कारण हा मोठा योग आपल्या जीवनात आलेला आहे. दादा पुढच्या जन्मात आपल्याला करावं वाटेल पण करता येणार नाही. पुढच्या जन्माचं कोणी पाहिलं हो, पुढच्या वर्षी आपल्याला सप्त्याला यावा वाटन पण होऊ नाही. एखाद्याला जर अर्धवा अंगवायू झाला तर मग तोंड वाकडं होईल, हातपाय वाकडे होतील, मग इठलं म्हणता यायचं नाही. मग आपले जोपर्यंत हातपाय चांगले आहेत ना बाप्पा हो, त्यांनी इकडं आलं पाहिजे. कारण हा सप्ताह तुमच्यासाठी, हा योग तुमच्यासाठी, बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त चालू आहे हा योग तुमच्यासाठी. आणि त्यासाठी अभंग निवडलाय. काय नो हे केले, का निवडला अभंग? आजचा पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी कीर्तनकाराचं काम आहे. पहिल्या दिवशी मंगलाचरण झालं पाहिजे बरं का. कीर्तनकाराला हे कळलं पाहिजे कशाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे, कोणता कार्यक्रम हे कळलं पाहिजे. नाही तर एका गावात एका माणसाचा मुलगा मेलाय आणि महाराजांनी अभंग घेतलाय, आनंदुरी आजी आनंदुरी. अरे त्याचा मुलगा मेला आणि तो अभंग घेतला, आनंदुरी आज आनंदुरी. आणि त्याच महाराजांनी दुसऱ्या गावामध्ये एकाला मुलगा झाला, त्यानं अभंग घेतला, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. मग असं नाही बरं का, समय कळायला पाहिजे. आणि आजचा जो समय मंगलाचरण, आजचा नियम आहे मंगलाचरण झालंच पाहिजे बरं का. प्रत्येक संतांनी जे शुभ कार्य, त्या शुभ कार्याच्या वेळेस मंगलाचरण झालं पाहिजे. पहा गाथ्यात मंगलाचरण आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आमच्या महेश महाराजाची खूप हवस होती बरं का, हाच अभंग घ्या. पण मी ओझरला घेतला म्हणून म्हणलो आता नग ते डबल. तुकोबरायच्या गाथ्याचं पहा मंगलाचरण आहे. दुसरी गोष्ट समोर चला, माऊलीचं ज्ञानेश्वरी उघडा, माऊलीने नमन केलंय काय, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाद्य, ऐक ना, जय जय ससो विद्या
आत्मरूपा. अहो रामायणात चला, तुलसी रामायणात तुलसीदासजी म्हणतात वर्णानाम अर्थ संगानाम रसानाम छंदसामपी. मंगलाचरण आहे. भागवतामध्ये जन्मान देश येतून वयादी तरतत चारतेशी भिज्ञेश्वरात मंगलाचरण आहे. तसं भगवंताचं नाम आहे सकळ मंगल निधी. सकळ मंगल निधी. आणि म्हणून दादा त्या अनुयायाने मी अभंग हा नामपूर प्रकरणातील निवडलेला आहे बरं का. कारण नाम हे सगळ्या साधनात श्रेष्ठ आहे बरं का. सगळ्या साधनामध्ये श्रेष्ठ नाम आहे. एवढं श्रेष्ठ नाम आहे. अहो आपण जर बारकाईने जर चिंतन केलं ना तर एवढं श्रेष्ठ नाम आहे. काय होणार नाही नामाने, काहीही होईल नामाने. कारण नाम हे माणसाच्या जीवनातलं सगळ्यात सुरुवातीचं साधन आहे. कर्म आहे नाम. पण कर्माचा कधीच ज्या वारकरी संप्रदायामध्ये कर्माचा त्याग सांगितलेला आहे बरं का. साधनाचा साध्यापर्यंत जाऊस तर साधनाची सारा नाममुखी गाता. साधनाची सारा नाममुखी गाता. साधनाचे नाममुखी गाता. हरिमुखी गाता. हरिमुखी गाता. हरिमुखी गाता. हरिमुखी गाता. हरकरी चोता. हरिमुखी गाता. सार मुखाने जर गायलं तर त्याला काय हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. हा कार्यसिद्धी म्हणजे त्याचं संपूर्ण कार्य पूर्ण होतं. पण एक सांगा वारकरी संप्रदायामध्ये साधनाचा त्याग सांगितला आहे साध्यापर्यंत. उदाहरण देऊन सांगा, या गावात लाईट गेली आणि लाईट गेल्याच्या नंतर एका माणसाला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय. त्यांनी काय केलं, आतवी एक सनकाडी पेटवली. सनकाडी जुना दृष्टांत. सनकाडी पेटवली. मग ती सनकाडी त्यांनी त्या घरी माणसाच्या घरी जाण्यापर्यंत काय केली, वापरली आणि पुन्हा काय केली, विझून टाकली. मला सांगा साधन काय वापरलं होतं, सनकाडी. पण सनकाडीचा काय केला, त्याग केला. पण दादा नाम हे साधना एवढी श्रेष्ठ आहे. अहो ज्ञान होण्याच्या अगोदर ही नाम हे साधन आहे. आणि ज्ञान झाल्यावरही ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा आहे की नाही. टाळा टाळी लोपला नाद अंगो अंगी मुरला छंद भोग भोगिताची आटिला भेद
ज्ञान गिळोनी गावा गोविंद गावा. खूप छान सिस्टम लागली बरं का. हा, अशी सिस्टम लागली की आता घोर नाही. तुम्ही 5 वाजूस तर ताण घेऊ नका. किती वाजूस तर, कारण आमचं आडनाव काकडे, आम्हाला काकडा करायची गरज नाही. पण होऊ देऊ आता, लॉकडाऊन पडायचा वाणी. काय चालू आहे? ज्ञान गिळवणे गावा गोविंद गा. कारण सगळ्यात साधनामध्ये नाम श्रेष्ठ आहे. का साधनात श्रेष्ठ आहे सांगू का दादा? काही साधना अशी आहेत त्यांना वेळेची, काळाची, अवस्थेची मर्यादा आहे. हा, सांगू का उदाहरण देऊन? बाबा मला सांगा, सत्यनारायण कोणाला घालता येतो? बापरे, इथं कोणी सत्यनारायण झाला नाही काय कोणाचा? सत्यनारायण कोणाला घालता येतो? हा हा, कोणाला? ब्राह्मणाला. अहो, ब्राह्मण सत्यनारायण घालतो, पण कोणाला पूजा करता येते त्याची? हा, लग्न झालेला. आणि लग्न झालेलं असून त्याची बायको मेली, हो मग मग जमत नाही. हा, गावाला गेल्यावर जमन सुपारी खाऊन, पण ती जर वरती गेली तर त्याला सत्यनारायण घालायला काय, त्याला जमत नाही, हाय की नाही? मग लग्न झाल्याला पाहिजे आणि त्याची बायको जिवंत पाहिजे, त्याला सत्यनारायण घालता येतो, हाय की नाही? मग अधिकार पाहिजे का नाही? इथं अधिकाराशिवाय इथं सत्यनारायण घालता येत नाही. अधिकार नसलं तर जमत नाही बरं का. अधिकार नसल्या जमत नाही. एक सांगू का, एक पती आणि पत्नी होते, दोघांचं जोडपं. यांनी शेतात काम केलं भरपूर, आणि घरी आल्याच्या नंतर त्या दिवशी त्याचा सासरा आला. आणि सासरा आल्याच्या नंतर आता बाई दमून आलती शेतातून. तिला वाटलं आता सकाळी करू बाबाला जेवायला. तिने सकाळी काय, संध्याकाळी काय केलं? ती म्हणली आता लई दमले, आता खिचडी करते. आणि लावली ना तिने खिचडी. पण खिचडी शिजत आली, जेवायला ताट वाढलं कीच लाईट गेली. आणि लाईट गेल्याच्या नंतर दोघांना जेवायला सुरुवात केली. वदनी कवळ घेता हात फिरवला आणि सुरू केलं. पहिला घास तिच्या नवऱ्याने घेतला की पहिला काय लागला त्याला? खडा. त्याने थुकला, लागला असं एखादा बाजूला केला. पुन्हा 2 घास खाल्ले की पुन्हा एक खडा लागला. ते थुकला, तिसरा पुन्हा खडा लागला. तो म्हणला, ए तांदळाची खिचडी केलीस का खड्याची? आता ती दमून आलेली होती. ती म्हणली, हो तुम्हाला सप्त्याला फिरायची सवय, चांगलं चांगलं खायची सवय, तुम्हाला बरा खडा लागायला दोन घासाला. बघा माझ्या वडिलाकडं बघा, अर्धी खिचडी खात आणली त्यांनी, पण एक खडा लागला नाही. आणि ती एवढ्यात लाईट आली तर म्हाताऱ्याचं तोंड. काऊन हसले? अहो दातच नाही ना. मग मला सांगा, खिचडीतला खडा लागण्यासाठी जसा दाताचा अधिकार लागतो, तसा दादा सत्यनारायण घालण्यासाठी त्याला अधिकारी माणूस लागतो. इथं अवस्थेची आहे की नाही? बरोबर आहे की नाही? इथं तो माणूस तसा असला पाहिजे. तो तसा असला पाहिजे. दुसरी गोष्ट, पुढं चला. पित्र घालायचे एखाद्या माणसाला. पित्र कावा घालतेत? दिवाळीला. मग पित्र कावा घालतेत? पितर पाठात 15 दिवसात. म्हणजे पित्र घालण्यासाठी तो समय पाहिजे. म्हणजे समयाची मर्यादा आहे. बरं, पुढं चला म्हणजे इथंच थांबा, मी सांगतो. पुढं अश्वमेध यज्ञ करायचा. अश्वमेध यज्ञ हा ब्राह्मणाला करता येत नाही, त्याला क्षत्रिय जातीचा माणूस लागतो. मग इथं जातीची मर्यादा आहे का नाही? बरं, यज्ञ करायचा आहे, माणसाने आंघोळ केली नाही, बाथरूमला जाऊन आला नाही, तोंड धुतलेलं नाही, त्याला यज्ञ करता येईल का? पण तसं नामाचं नाही बरं का. आता प्रमाण ऐका. न देश काल अवस्था आत्मशुद्धाधिक व्रतते, किंतु स्वातंत्र्य येवत नाम कामित कामदहा. दादा, म्हणून तर नाम असं आहे, त्याला आंघोळ करायची गरज नाही, तोंड धुवायची गरज नाही, असं मी म्हणत नाही. मनवो निगोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे, आरते चाले जिवे मुझे भावे संसारा. मनवोनी मन
सर्व भावे. दादा आंघोळ केलेली चालते किंवा नाही केलेली चालते. आंघोळ करायच्या अगोदर घ्या, आंघोळ झाल्यावर घ्या, जेवण करायच्या अगोदर घ्या, जेवण झाल्यावर घ्या. मग स्वच्छतेची गरज नाही. बरं काळाची काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, 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 दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना मना, हरी मुखे 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 मना. क्या बात आहे. याला साथ म्हणायची बरं का महाराज. याला म्हणायचं जसा गाल तसा ठोका. नाही तर काही लोक नुसतं, काही महाराज नारायण महाराज आपल्याला माहिती आहे ना, ते नुसतं सारखे अक्षर आले तरी लोक प्रमाण म्हणतात. पण हे तसं नाही बरं का. ही साथीची माणसं आहेत बरं का. अरे काळ वेळ नाम उच्चारिता नाही. परिणाम दोन्ही पक्षी पायी उद्धरती. बरं हे दोन पक्ष कोणते आहेत? एक बीजेपी आणि एक राष्ट्रवादी. झोपले का काय? हे पक्ष कोणते आहेत दोन? यातलं पितृपक्ष आणि मातृपक्ष. दादा काळ वेळ नाम उच्चारिता नाही. अहो कोण्याही काळात घ्या, भूतकाळात घ्या, भविष्य काळात घ्या, वर्तमान काळात घ्या, नामाला काळाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही, ठिकाणाचं बंधन नाही. असाल ते करा जेथे ते, असाल ते करा जेथे ते, असाल ते करा जेथे ते, असाल ते करा जेथे ते. नावाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा, असाल ते करा जेथे ते. नावाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते कुठेही करा, जिथं असताल तिथं करा. हा, कारण नाम कसंही घ्या, फल द्यायल्याशिवाय राहत नाही. हा, भागवतामध्ये आपला आजा मेळ्याच्या टायमाला एक प्रसंग येणार आहे. तिथं एक श्लोक आलाय बरं का. त्या श्लोकाचं महत्व असं आहे, नाम कसंही घ्या. एखाद्याला नाव ठेवायचं जर असेल ना, एखाद्याला चिडवायचं जर असेल आणि तरी जर नामस्मरण जर केलं ना, तरी नाम फल देतंय बरं का. सांकित्यम पारिहास्यम वा स्तोबनम हेलमेव वा, असा श्लोक आहे. एखाद्याला संकेत करायचा आहे, नावाने हाका मारलं रामा, ते रामा बी फळ देतंय. नाही नाही, एखाद्याला चिडवण्यासाठी, एखाद्याला चिडवण्यासाठी. आता वारी चालली बरं का, वारी चालली. ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल, अशी वारी जाते का नाही? पंढरपूरला याला वारी जाते ना. आणि वारीत असंच गेलं पाहिजे बरं का. वारीत असंच गेलं पाहिजे. कसं? गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, असंच गेलं पाहिजे. पण आपण हे उलट केलंय, खात जागा, खात जागा, आहे की नाही.
हिऱ्याच्या गोण्या घेऊन जागा. बरं हे चूक आहे का खोट आहे? महाराज आमच्या गावात 2 बाया होत्या, गंगूबाई आणि सखूबाई, माझ्यासोबत दिंडीत होत्या. इथल्या सोडून आमच्या गावातल्या धरून 2 बाई भागवत महाराज. 8 दिवस दोघीचा चेहरा दिसला नाही. कारण मी उठायच्या आधीच मावली सकाळी चल बाई पुढं, चल बाई पुढं. त्या पातळ जाग्यावर थांबतच नव्हत्या. त्या म्हणायच्या पातळ जाग्यावर बाई इथं खिचडीचे पुढं चल. दाट जाग्यावर थांबायच्या. आणि 8व्या दिवशी एका रांगीला मला दिसल्या काका, घामाघूम झाल्यात. 2 थायल्या आहेत हिऱ्याच्या, आर झाल्या भरीत आणल्यात. मी म्हणलो काकू 8 दिवस झालं काकड्याला नाहीत, दुपारा नाहीत, जेवायला नाहीत, कुठे आहेत? म्हणे महाराज पहाटच पळतो, 3 तास झालो बारीला लागलो पण काही मेळ जमाच नाही. मी म्हणलो काकू काहून थांबल्या? म्हणल्या लई दाटी आहे, मला वाटतं सफरचंद असतील पुढं. महाराज पाहना काय. आणि मी टाचावर करून पाहिलं महाराज, तो बोर्ड ऐकला आणि मला तर चक्करच आली. तो बोर्ड असा होता, येथे मोफत दाढी करून मिळेल. मग कोण्या रांगीला लागावं याचा तरी मेळ आहे का? आहे की नाही? पण वारीला जात असताना गात जागा. बरं काय गायचं? रामकृष्ण गीती गातो, टाळ चिपळ्या वाजवीत. आणि अशी एक दिंडी चालली आणि बारकाले पोरं ते भजनी विठ्ठली विठ्ठल 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 असं भजन करू लागले. मग बारकाल्या मुलांनी त्या वार करायला चिडवण्यासाठी विठ्ठल 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 असं केलं. मग त्यानं भजन केलं का चिडवण्यासाठी केलं? असंही जरी भजन केलं तरी फल देतोय बरं का. स्तोभनम हेलमेव वा, हेळवण्यासाठी भजन केलं तेही भजन काय देतंय? तेही नाम. हिच्याही पुढं जाऊन सांग का दादा, एखाद्या संग भांडणं लागले आपले आणि त्या भांडणात जर आपण शिवी दिली आणि त्याच्यात नाव जर तयार झालं ना काटछाट करून, तर तेही फल देतंय. उदाहरणात देऊन सांगू का एक शिवी? देऊ का? फक्त लई मोठी नाही, बारीक देतो. आपण एखाद्याला भांडणात म्हणतो हरामखोर, मग त्याच्यातलं ह आणि खो काढायचं, खाली काय राहतंय? राम. तेही राम फल देतंय बरं का. एवढं नाम श्रेष्ठ आहे. मग मला सांगा, एवढं नाम श्रेष्ठ आहे तर हे घेणारा किती श्रेष्ठ असेल? किती श्रेष्ठ सांगू का दादा? गावठी 1000 ब्राह्मण जेव घालायचे आणि तीर्थक्षेत्रावरला 1 ब्राह्मण जेव घालायचा, पुण्य सारखं होतंय. आता तीर्थक्षेत्रातले 1000 ब्राह्मण जेव घालायचे, 1 पंडित जेव घालायचा. नाही वेद पाठक जेव घालायचा. वेद पाठक त्याला म्हणायचं, वेद पाठका म्हणजे 4 प्रकार आहेत: वेदी, दुवेदी, त्रिवेदी आणि चतुर्वेदी. ज्याच्या 2 वेद पाठ आहेत त्याला दुवेदी म्हणायचं, एक वेद पाठ आहे त्याला वेदी म्हणायचं. ही वेद कशाची? वेद पाठकाची व्याख्या आहे. असे 1000 वेद पाठक जेव घालायचे आणि तीर्थक्षेत्रावरला 1 पंडित जेव घालायचा, पुण्य सारखं आहे. पंडित त्याला म्हणायचं 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, ज्याच्या मुखोद्गत येत ज्याच्या मुखोद्गत येत याला पंडित म्हणायचं. आणि असे 1000 पंडित जेव घातल्याच्या नंतर 1 संन्यासी जेवल्याचं पुण्य मिळतं माणसाला. आता संन्यासी कोणाला म्हणायचं? आपला दुपारा विषय झाला, भगवे कपडे घातले त्याला काय म्हणायचं? संन्यासी. अहो भगवे तरी स्वान, सहज वेश त्याचा. आमचे गुरुवर्य सांगत असतात, संन्यासी त्याला म्हणा. एखादा संन्यासी असल आणि त्याच्या खिशात जर लवंग निघली ना, लवंग, तर तरी त्याला जाळा, तो संन्यासी नाही. मग लवंगीचाही संग्रह ज्याच्या जीवनात नाही याला म्हणायचं संन्यासी. मी माझी आठवण दुपारा ओवी झाली आपली, हे विसरले संन्यासी जेव घालायचे. 1 परमहंस जेवल्याचं पुण्य लागतं. परमहंस त्याला म्हणायचं. आत्मपदार्थ काय आणि अनात्मपदार्थ काय याच्यातला भेद करतो. एवढं मी आता पुढं जात नाही. आणि असे 1000 परमहंस जेव घालायचे, 1 ब्रह्मवेत्ता जेवल्याचं पुण्य लागत. पण असे 1000 नाही, कोटी नाही, करोडो नाही, असे अनेक ब्रह्मवेत्ते जेव घाला, पण 1 ब्रह्मवेत्या एका नामधारकाची बरोबरी करत नाही. आता प्रमाण आहे का? ऐशे वेत्या परंपार
नोहे नामधार का बरोबर एका जनार्दनी सादर पाहे पा नामधारक. मग एवढा नामधारक श्रेष्ठ आहे, पण हे कोणी घेत नाही बरं. नाम कोणी घेत नाही. आता पहा ना, पाऊण तास झालोय मला घासाला कोरड पडली. विठ्ठल विठ्ठल म्हणा रे, पण तुम्ही जे रगीत हात घातलेत अजिबात मोकळे नाही. ऐक नाही रगीत ऐक ना, असे हात आहेत. कोणी म्हणतंय का विठ्ठल विठ्ठल, पण खरं कीर्तन आहे बरं का हे. विठ्ठला 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 विठ्ठला. खरं कीर्तन हे यायला वाटलं हे सरळच म्हणायलाच वाटतं विठ्ठल, पण खरं कीर्तन आहे बाबा हे. मी जे बोलायला लागलो ना, हे प्रबोधन कीर्तन आहे, प्रबोधन कीर्तन. पण खरं कीर्तन आहे नाम संकीर्तन साधन वैसोपे. पण कोण म्हणतं इठलं इठलं. एका गावात भागवत महाराज एक माणूस म्हणला, असं कीर्तन करता महाराज, कीर्तन एक कीर्तन आणि कीर्तन दोन्ही कीर्तन. कारण लोकायला आला असा महाराजांनी हसलं का, महाराजाला वाटतं वा बुवा एक बुवा आणि बुवा दोन्ही बुवा. पण दादा हसणं म्हणजे कीर्तन नाही बरं का. तुकोबाराय म्हणले, आमुचा तो विनोद ते जगा पैमरण. विनोद असावा पण सहज झाला तर मुद्दाम म्हणून विनोद म्हणजे कीर्तन नाही बरं का. पण आता विनोदाचार्य निघालेत. पण विनोदाचार्य ही महाराजाला पदवी नसती बरं का. माणसाला महाराज म्हणजे आता महत्व अवघड झालं भागवत महाराज. असं महाराज असं झालं, मी उभा राहूस तर बोलूस तर लोक म्हणतात हो का महाराज काय, आणि हे कीर्तन करीन का. कारण लोकांचा भ्रम झाला. महाराज म्हणले की मोठी ढेरी, बम बॉडी, लांब दाढी आणि मोठी गाडी, मग त्यांनी काही सांगू माती. पण याला महाराज म्हणत नाहीत बरं का दादा. महाराजाची व्याख्या ही नाही. महाराज याला म्हणलं नाही पाहिजे, तसं कीर्तन कशालाही म्हणलं नाही पाहिजे. काही सांगणं म्हणजे कीर्तन नाही. ते म्हणे महाराज असं कीर्तन करता, असे झटके हाणता. मी म्हणलो मी का डीपी आहे का पॉवर हाऊस आहे, तुला लई झटके पाहिजे असले तर धर ताराला. कारण ताराचं काम आहे झटके हाणणं. असं कीर्तन करता, खरं कीर्तन करायचं. मी जे इना घेतला, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद. जर तुमची ना आमची ग्रामपंचायत एक असती आणि म्या जर ग्रामपंचायतमध्ये मतदानाला जर फॉर्म टाकला असता ना, तर निस्ता पडलो नसतो, पलट्या खाऊन थोबाडा एक जात राहिला नसता. तुमच्या जीवावर फॉर्म भरले आहे का नाही, बरोबर आहे का नाही. जे कीर्तन सुरुवात केलं महाराज, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. काका 20 मिनिटात टाळकऱ्यांनी टाळ टेकले की नीट पडद्या मागं. मी आपला इकडं राम कृष्ण हरी चालूच. पाकवाद्या गुतलेला होता, कारण ताल बंद पडता आहे ना. पुन्हा 10 मिनिटात मागच्या चटबाया उठून गेल्या. अहो अर्ध्या तासात फक्त 5च म्हातारे माया पुढं. मी म्हणलो काय कीर्तनावर प्रेम आहे बाबा याच्या. त्याला पाहिलं की डोळ्यात पाणी चालू माया. वा म्हणलो 5 तरी लोकायला खरं कीर्तन पटायला लागलंय. मी म्हणलो बाबा काय खऱ्या कीर्तनावर प्रेम आहे तुमचं. ते म्हणले दुश्मना. मला म्हणले दुश्मना आणि प्रेम आणि तुझ्या कीर्तनावर. म्हणलो मग बसले काहून. ते म्हणले त्याचं कारण आहे आम्ही म्हातारे झालो आहेत म्हणले, मग आम्हाला चालता येत नाही. मग पोरं 9ला आणून घालतेत आणि 11ला न्यायला येतात. 9 वाजूस तर 11 वाजूस तर तू सोडित नाहीस आणि ते न्यायला येत नाहीत म्हणून बसावं लागलं. खड्या कीर्तनावर लोकांचं प्रेम आहे का. पण हे खरं कीर्तन आहे बरं का. नाम संकीर्तन साधन पै सोपे आहे की नाही. पण हे कोणी घ्यायला तयार नाही ना. लोकायला दुसरं काही महाराज असा काही दुसरा इलाज सांगा, पण सगळ्यात भारी इलाज आहे. पण कोणी घेत नाही बरं का. पण जर घेणार असतील, कारण मी सांगत नाही, नामस्मरण करणारे लोक कमी आहेत असं शास्त्र सांगतं. शास्त्र सांगतं. माऊलीच म्हणतात त्यांच्या अभंगात. काय म्हणतात, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ आहेत. दुर्लभ आहेत लोक. नित्य नेमाने नामस्मरण करणारे लोक कमी आहेत बरं का. कमी आहेत. कमी आहेत लोक नामस्मरणावर. पण बा फायदा एवढा आहे,
नित्य नियम नामी, पण नियमाने कोणी नामस्मरण करत नाही. सगळे राम राम करतेत पण सवडीने, कारण शास्त्र सांगतं राम नाम तो सब जन कहे, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे, वो नाम कुछ और कबीरा, वो नाम कुछ और. दादा आपण राम नाम तर सगळेच करतेच, चोर करतोय, ठग करतोय, साधू करतोय, आहे का नाही. चोरही नामस्मरण करतो, आहे का नाही. मोठाल्या माळा घालतोय, जे हरी म्हणतोय का वाखीशा आणतोय, मेळ लागत नाही. अहो चोर काय, जे रोज घेतोय अमृत तेही नामस्मरण करतोय. कसं करतोय पहा. राजनीला गेलेला असतोय, 4 टेबल ठेवलेले असते, इकडून 2 खुर्च्या, तिकडून 2 खुर्च्या, लगेच ते आणतंय एवढं. त्याला काय म्हणते, काय थम्सअप आणतात का नाही. लगेच ते वाटून वाटून घेतात, पुन्हा पाणी टाकतात. तुम्ही म्हणतात महाराज तुम्हाला लईच माहिती आहे, कधी मध्ये अजिबात नाही बरं का. तसा अजिबात नाही बरं का, पण उदाहरण देऊन सांगायला लागलो. मला सांगा आता ते लगेच घेतात का. हा त्या आधी त्याच्यात बोट बुडीत, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. मग काय करते ते, आधी देवाला नैवेद्य आणि मग करतात का नाही, देवाचं भजन करतात का नाही. पण ते नित्य नाही, नियमाने नाही. पण नित्य नियमाने जे भजन करतात ना दादा, लक्ष्मी वल्लभ त्याजवळ. का हो महाराज 15-20 मिनिटं झालं, अर्धा पाऊण तास झालं, तुम्ही नामाचं महत्त्व सांगायला लागले. नाम खूप श्रेष्ठ आहे, नाम घेणाराही खूप श्रेष्ठ आहे. का हो महाराज नेमकं काय होईल नाम स्मरण केल्याने. त्यावेळेस तुकोबारा म्हणले, भल्या माणसा अरे तू सांग मला काय होणार नाही नामस्मरण केल्याने. अभंगाचं पहिलं नामस्मरण केल्याने काय होणार नाही. जे म्हणाल ते होईल नामस्मरण केल्याने. का हो महाराज तुम्ही मोठमोठ्याने सांगायले जे होईल ते होईल, पण नेमकं होईल काय. दादा या जगात सगळे लोक जे पाठीमागं पळायला लागलेत ना, ते पळायला लागलेत सुखाच्या. प्रत्येकाला काय पाहिजे, सुख पाहिजे. सुख पाहिजे म्हणजे त्याच्या जीवनात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती पाहिजे. असा मोक्ष त्याच्या काय पाहिजे, त्याला मोक्ष पाहिजे. आणि हा दुर्लभ असलेला मोक्ष जर तुम्ही नामस्मरण केलं ना, मोक्ष येईल सुखे नामस्मरण आदरे.
मोक्ष येईल सुखे नाम स्मरता रे मोक्ष येईल सुखे नाम स्मरता रे मोक्ष येईल सुखे नाम स्मरता रे शांती मांडी पडते टाकी मांडी पडते टाकी वासुदेव नाम भोगी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता रे मोक्ष येईल सुखी नाम स्मरता रे मोक्ष येईल सुखी नाम स्मरता रे मोक्ष येईल सुखी नाम स्मरता बाकीचं सगळं सोडून दे बापू, कारण संसार हा प्रारब्धाने होणारे सांडी मांडी परत टाकी, हे बाकीचं सगळं सोडून दे. वासुदेव नाम गोकी आधी भगवंताचं नामस्मरण कर. हा, कारण संसार हा कधी पूर्णत्वाला जाणारा नाही, परमार्थ हा कधीच अर्धा राहणार नाही. म्हणून बाकीचं सोडून दे, बाकीचं होणार आहे. आधी सगळ्यात आधी नामस्मरण कर. नामस्मरण जर केलं तर मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे. आणि हे होतं नामाने, म्हणून म्हणतात एका चिंतिता विठ्ठल. त्या भगवंताचं जर भजन केलं ना दादा, तर मोक्ष स्वरूप मोक्ष तुम्हाला भेटल नाही, नाही ते भगवंत स्वरूप तुम्ही होणार. विठ्ठल विठ्ठल. आणि दादा काही करा, जे जे म्हणून साधन करायचे ना ते याच्यासाठीच करायचे. हा, सप्ताह घालायचा याच्यासाठीच करायचा, नामस्मरण करायचं याच्यासाठीच करायचं, दिंड्या काढायच्या याच्यासाठीच करायचं. नाही नाही व्यासे ही आमुप ग्रंथ के ग्रंथ के ग्रंथ के ग्रंथ के व्यासे ही आमुप ग्रंथ के याच्यासाठी जप याच्यासाठी जप व्यासे ही आमुप ग्रंथ केले व्यासे ही आमुप ग्रंथ केले याच्यासाठी जप याच्यासाठी जप व्यासे ही आमुप ग्रंथ केले व्यासे ही आमुप ग्रंथ केले जप याच्यासाठी जप याच्यासाठी जप याच्यासाठी जप याच्यासाठी बर का, याच्यासाठी भागवत करायचे, याच्यासाठी ग्रंथ वाचायचे, याचसाठी संत पाय हे शेवावे, याच्यासाठीच करायचं बर का. पण हे जर असं झालं तर मोक्ष. कीर्तन कीर्तनासारखं जर झालं, नामस्मरण नामस्मरणासारखं जर केलं तर त्याला मोक्ष. नाही तर कीर्तनकार आले आणि काही इकाड्या तिकाड्या गप्पा हाणल्या, मग मोक्ष नाही बर का, मग अजिबात नाही. कारण ही नारदाची गादी आहे, इथून जे खरंय ते महाराजांनी सांगितलं पाहिजे बरं का. पण आता काही महाराज कमर बांधू बांधू सांगायले, काही सांगायला लागले महाराज. अरे एका बहादराने कंबर बांधून सांगितलं, वारकरी संप्रदायात ज्ञानाला अजिबात किंमत नाही, आणि लोकांनी त्याला 35,000 दिले टाळ्या वाजून. मग मला सांगा, आता कमिटी चुलीकडून मुंडक्याकडून चुलग्नात घालाव का महाराज? हा, कोण घालाव? दोघं घालायला पाहिजेत अशी. कारण शास्त्र सांगतं ज्ञानविन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारोनी. मग दादा, मग महाराजाने गुरुवर्य हरिभक्त परायण सांगोळे अण्णा परतूरकर बर का, रंगनाथ गुरुजीचे शिष्य आहेत, ते नेहमी सांगायचे, महाराज पैसे घ्या पण लोकायला खरं सांगा. महाराज पैसे घ्या पण लोकायला खरं सांगा. आमचे गुरुवर्य बळीराम महाराज सांगत असतात, महाराज किमान किमान नारदाच्या गादीवर तरी खरं बोला.
बाकीच्या ठिकाणी तर चांगलं वागाच, पण किमान या ठिकाणी नारदाच्या गादीवर तरी उदाहरण देऊन सांग का भागवत महाराज काका. पूर्वी नाटकं होते रामायणाचे, महाभारताचे रामायणाचे नाटकं होते. मग रामायणाचं नाटक असं केलं आमच्या गावात, असं नाटक केलं, त्या नाटकात सीता माणूस झाला, पण असं पार्ट केलं महाराज त्यांनी सगळा समाज रडायला लागला. मी त्या नाटकाला होतो. आमच्या नानाला म्हणलो, नाना ती रामायणातली सीता आपण पाहिली नाही काय, आपल्या गावात सीता आली, सगळं गाव रडायलं, आपण तिचं दर्शन घेऊ. आमचे नाना म्हणले, ए येड्या, तो राम्या होता आपल्या गावातला. मी म्हणलो, राम्या असू नाही तर श्याम्या असू, तो सीता झालाय ना, मग आपण त्याचं दर्शन घेऊ. मग आता बाला हट्ट माझ्या वडिलांनी माझ्या हाताला धरलं आणि स्टेजच्या पाठीमागं घेऊन गेले. आणि एका माणसाला विचारलं, तो राम्या कुठे रे सीता झालेला? ते म्हणला, नाना तो काय पाठीमाग आहे. आणि मग पाठीमागं गेलो आम्ही, तर ती सीता बिड्या पित होती. सीता काय करू लागली? बिडी पिऊ लागली. मला सांगा, सीतेनं स्टेजच्या पाठीमागं बिडी प्याव द्या, पण स्टेजवर कशी वागली? तसं महाराजांनी तिकडं काय काशी करायची तर करायची, पण स्टेजवर नीट बोलायचं बरं, आहे का नाही? इथं नीट बोललं पाहिजे माणसाने. नका सांगू ब्रह्म, नका सांगू माया, पण अभंगाला धरून तरी, आहे की नाही? आणि जर अभंगाला धरून नाही बोललं ना बाबा, असे किती सप्ते करा, सप्त्यात भूकंप होणार. कमिटी आत, काय महाराज आत, आहे का नाही? का कारण असं कीर्तन जर कीर्तनासारखं झालं तर मग मोक्ष येईल सुखे. मग त्या कीर्तनाने काय होईल? त्याला मोक्ष भेटेल बाबा. मग देवादिकांना दुर्लभ असणारा मोक्ष, मुखी नाम आपलं प्रमाण झालं, हाती मोक्ष, तो दुर्लभ असलेला मोक्ष नामाने मिळतो. एका चिंतिता विठ्ठले, मग मोक्ष नामाने भेटतो. हे नामाचं फल आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. का हो महाराज? मोक्ष मिळेल. अजून काय होईल? अजून बरंच काय होईल. एक दोन प्रमाण सांगतो पुढे चालतो. दादा, एक असा खतरनाक माणूस झाला इतिहासामध्ये, त्याने साधारण व्यक्ती नाही, त्यांनी प्युअर आशील ब्राह्मण मारले. किती? 7 रांगण भरून. नाव त्याचं डाकू वाहल्या, आहे का नाही? बर का? प्युअर ब्राह्मण किती मारले त्यांनी? 7 रांगण भरून. आता बरेचसे महाराज सांगतात की मोहरू एवढाले खडे त्यांनी टाकले. मला सांगा, तो एवढा रिकाम त्याकडा होता का? इतिहास चुकीचा आहे बरं का. मोहरू एवढाले नाही टाकले, खडे टाकले. ते कोणते खडे होते माहितीये का? तो शाळीग्राम भगवंत होता, शाळीग्राम भगवंत. कारण पूर्वीचे ब्राह्मण पंचांग सांगण्यासाठी गावोगाव फिरायचे. आता तसं राहिलं नाही. आता पंचांगच मोबाईलमध्ये आहे का नाही? मग पंचांग सांगण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या वाल्याने आडवावं, दी काय येतं? त्यांनी म्हणावं, अहो आमच्याजवळ काय? ते म्हणलं, मला का बेडा समजेल का काय? सप्त्याहून आलेला महाराज आणि यज्ञानं आलेला ब्राह्मण, त्याच्याजवळ काहीच नाही. असं होईल? सप्त्याहून आलेल्या महाराजाजवळ काहीच नसतं होय? तसा यज्ञाहून आलेल्या ब्राह्मणाजवळ काही नसेल, काळ जे आहे ते मग त्या ब्राह्मणाने चढ द्यावं. पण तो शाळीग्राम भगवंत देऊ नाही, त्यांना तो लपून ठेवावा. आणि त्या वाहल्याला वाटावं, जे अर्थी ब्राह्मण देत नाही त्या अर्थी हे नक्की परिस असावं. आणि त्याने काय करावं? त्याला जीव मारावं जाग्यावर. आणि ते काय करावा? तो शाळीग्राम भगवंत घ्यावा. असे भगवंत टाकून 7 रांगण भरले. कोण मारलं? ब्राह्मण. आपल्यासारखे छाटछूट तर किती मारले असते याची गणता नाही. पण प्युअर ब्राह्मण ब्रह्महत्या केली त्यांनी. किती? 7 रांगण भरून. पण दादा, त्याला एका संताची भेट झाली, आणि संताची भेट झाली आणि त्यांनी नामस्मरण केलं. त्याचा अधिकार एवढा श्रेष्ठ झाला दादा, जसा तो बोलला तसं देवाला वागावं लागलं. केले रामायण रामा आधी, केले रामायण रामा, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केल्याची कीर्ती वाढवू गहो, केले रामायण रामाधी, केले रामायण रामा.
असं वाटतंय मरून ह्याच्या पोटाला यावं बरं का, कारण गाणं वाजणं एवढं सोपं नाही बरं का. हा महाराज, ए बाड्या मला सांग, पकवात पाहून येतो का ऐकून येतो? हा पाहून येतो. मग आता तो कवाचा पाहतो वाजितो का? तो म्हणेल महाराज आज तुमच्या कीर्तनाला आलोत आलो, उद्यापासून मी आणि गोधडी. मग पकवात पाहून येतो का ऐकून? हा पकवात पाहून येत नाही, ऐकून येत नाही, त्याला घासावं लागती पण दगडाव नाही. गुरु घरी. हा महाराज, मला तर माझ्या बापाने खूप दिवस आळंदीला ठेवलं गायन शिकण्यासाठी. 6 महिन्याला मला भेटायला आले. मी असा उभा, आमचे गुरुजी असे उभा. आमच्या गुरुजीने सरला जे हरी घातला, म्हणले सर आमच्या मुलाला किती राग येतात. ते सर म्हणले हो तुमचा मुलगा आहे का? म्हणले हो. म्हणले हो तुमचा मुलगा आणि ही त्याची पेटी. म्हणले अहो राग किती येते सांगा ना. म्हणले याला तर राग येत नाहीत, पण याला शिकू शिकू मला राग याला. कारण सोपं नाही बरं का दादा. हा काय गोड म्हणलं. कोळ्याच कीर्ती वाढली गहना, केले रामायण रामाधी. दादा एवढा अधिकार श्रेष्ठ झाला कोणाचा? डाकूचा. की देव त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागला आहे की नाही. बोलिले वाल्मिक वरतोनी दावीन नामा म्हणे. मग बाबा जर नामस्मरण जर विठ्ठलाचं जर चिंतन केलं ना, तर त्या विठ्ठला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागवता येतं. म्हणून म्हणतात का एका चिंतिता विठ्ठले. दादा नामस्मरण जर केलं तर ना, तर त्या देवाला आपण म्हणतोल तसं वागावं लागतं, आपण म्हणतोल तसं नाचावं लागतं. हे नामानी होतंय बरं का. म्हणून म्हणतात एका चिंतिता विठ्ठले. दादा माझा वेळ संपत आला बरं का. एका चरणावर चालू आहे आपलं. हा अहो हे नामाचं जास्त काही फळ नाही बरं का. अजून सांगू का, जर त्या नामाचं जर आपण चिंतन केलं ना, ज्या भगवंताचं आपण चिंतन केलं तोच भगवंत आपण होतो, एवढी नामाची शक्ती आहे. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, ते काया भेद नाही देवातया. पण त्याच्या आधी गोविंद गोविंद मना लागली या चंदू, मना लागली या चंदू. गोविंद गोविंद. जर त्याच्या मनाला आपण जर त्याचं भजन केलं तर आपल्याला त्याचं स्वरूप प्राप्त होतंय. दादा कोणाला झालं का एखाद्याला आहे का नाही? अनेकाला झालं. कारण भगवंताचं अजून एक प्रमाण आहे, ध्यान ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. कारण ज्याचा संग चित्त, ज्याचा संग चित्त, ज्याचा संग चित्त, तुका म्हणे तो ते याती, तुका म्हणे तो याती, याचा संगत तेरा संगत ते. तुका म्हणे
तसं माणसं होतंय बरं का. कारण प्रमाणे चिंतने चिंतने तदरूपता. हरीसी जाणोनी हरीच झाले हरीच झाले हरीसी जाणोनी हरीच झाले हरीसी जाणोनी हरीच झाले हरी झाले हरीसी जाणोनी हरीच झाले. शुल्क या शुल्क दत्त कपिल मुनी शुल्क या दत्त कपिल मुनी दत्त कपिल मुनी भजन आपण करतो ना हरीशी जाणोनी हरीची झाले दादा. हा कारण शास्त्रामध्ये दृष्टांत चांगला प्रसिद्ध आहे. एक आळी होती आळी आणि एका भिंगुरटीने काय केलं एक आळी धरून आणली आळी आणि त्या आळीला ती काय करायची जाता येता अशी टोचणी मारायची. जाता येता काय करायची असा चावा घ्यायची. मग त्या आळीच्या डोक्यात सारखी ती भिंगुरटी बसली. आता येईल आणि मला चावा घेईल आता येईल आणि मला दंश घेईल बरं का दादा. त्याचा परिणाम असा झाला ती आळीला पख फुटली. हां आता प्रमाण आहे का भिगुरटीच्या ध्यासे भिगुरटीची होय किटकतोत जाये पालटोनी. दादा एवढा ध्यास तिने तिच्या मनात धरला त्या आळीने. ती आळी आळी नाही राहिली. तू का म्हणे आळी जिवे नव्हे जिवे गडी. आता आळी भिंगुरटी झाली. मग तसं जर भिंगुरटीच्या ध्यासाने आळी भिंगुरटी होती भिंगरी होती तसं जर आपण भगवंताचं भजन केलं तर आपण देव होणार नाहीत का. आपण देव होणार नाहीत का. म्हणून म्हणतात एका चिंतिता विठ्ठले. दादा एवढा दृष्टांत सांगतो पुढं चलतं. अशोक वाटिकामध्ये सीतेने शोक करावा. हे सीतेने पाहिलं अरे एक भिंगुरटी येते आणि त्या आळीला दंश करती. त्याचा परिणाम ती आळी आळी राहिली नाही. काय झाली भिंगुरटी झाली आणि सीता तिला पाहून रडू लागली. मग तिथं त्रिजटा होती. त्रिजटा म्हणे सीते अगं येईल ना राम नेईल ना तुला सोडून. आता तर तुझं सांत्वन केलं. म्हणले बाई मी त्याच्यामुळं नाही रडायले. म्हणले मी ते झाड पाहून रडायले. ती म्हणली तू का येडी झाली का सीते झाड पाहून कुठं रडत असते तोय. ती म्हणे बाई त्याच्यावर पाय ना ती आळी होती आळी. म्हणले काय झालं त्या आळीला सारखी ती भिंगरी काय करायची टोचण्या मारायची. त्याचा परिणाम आळी आळी राहिली नाही. ती काय झाली भिंगरुटी झाली. मग तू काहून तुला काय वाईट आहे बाई बघ ना तुला कसं कळत नाही. बघ त्या आळीने त्या भिंगुरटीचा सारखा ध्यास धरला. त्याचा परिणाम ती काय काय झाली भिंगुरटी झाली. तसं मी सारखा रामाचा ध्यास धरलेला आहे. राम 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 करते मी. मग मी जर राम झाले तर मग ती म्हणे सीते घाबरू नको तुला कसं काही कळत नाही. सीता म्हणू लागले अगं घाबरू नको काय जर मी राम झालोय तर मी एक राम आणि तिकडे एक राम आमचं विवाहिक दाम्पत्य जीवन कसं जगायचं. ती म्हणली काळजी करू नको सीते. अगं तू इकडं जशी राम राम करतीस ना तू जर राम रामाच्या चिंताने राम झाली ना तिकडं भगवंत सीते 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 करतात. बाई तू इकडं राम होरशील आणि भगवंत तिकडं सीता होतील. पुन्हा तुमचं विवाहिक जीवन हे कशाने होईल चिंतने चिंतने तदरूपता. म्हणून तर म्हणले काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. बाबा हो अनेक प्रमाण देता येतील बरं का. काय होईल नामाने उदकी तारिले पाशान हे महिमान नामाचे. दादा नामाने पाण्यात दगड तारता येतील. मग माणसं तरतील याच्यात काय नवले माणसं तरतील याच्यात काय नवले. म्हणून तो म्हणले एका चिंतिता विठ्ठले. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार विठोबार कुमारी. आपल्याकडं 10 मिनिटं शिल्लक आहेत बरं का. सगळ्यांनी भजन करा दादा.
याच्यासाठी सप्ताह हो. आणि आजच्या कीर्तनकाराचं कामच असतंय भजन करा रे, पुंडलिक वरदा मनी जा रे. पहिल्या कीर्तनकाराचं काम असतंय पत्रवाळी वाढणं आणि मग उद्यापासून बुंदी गुलाबजाम काय काय जे महाराज मंडळी तुम्हाला वाढतील ते. पण आज माझं काम आहे महाराजांनी कसं बसावं कसं सांगावं आहे की नाही हे आजच्या कीर्तनात सांगायचं असतंय. म्हणून काय करा, एक बार सगळ्यांनी वरती हात घ्या, घ्या वरती, काढा वरती, घ्या वरती, अजून घ्या, अजून घ्या. एक वेळेस काय झालं, वरती घ्या ना हात, वरती घ्या. वरती घ्या हात, वरती घ्या. चलू देतो आता राहिलेलं भागवत आपलं. सगळ्यांनी भजन करा, सगळ्यांनी भजन करा. जर तुमचं भजन जर मला पटलं तर आपलं कीर्तन सुटलं, आणि जर भजन नाही पटलं तर मग उठा जागे वारे आता स्मरण. मग मी काकडा सुरू करतो आहे का नाही. मग भजन करणार ना, भजन करणार. आई अजिबात लाजू नका, भजन करा. का भजन करा, अजिबात लाजू नका. तुम्ही मला काय करा, आपली ओळख झालेली मागच्या वर्षी, हातावरती राहू द्या फक्त तुम्ही. कशामुळं मग सांगायला माहिती आहे का, आजी तुम्ही लाजू नका, मी तुमच्या नातवासारखा आहे, कोणाच्या मुलासारखा आहे. ज्या माऊलीला 2 मुलं असतील ना तिने मला 3रा समजा, पण भजन करा. जिला एक असल तिने 2रा समजा, आणि जिला नसलच तिने मला वटीत घ्या, मी हिस्सा मागायचा नाही, पण तरी भजन करा. सगळे भजन करणाऱ्यांना हात वर. तुलेल हरी काना, तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. जर तुम्ही दोघी आहे का नाही, मराठीतून म्हणतो बरं का, आधी तुम्ही म्हणायचं, तुम्ही शांत बसा. विठ्ठल माझा 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 माझाचा, एक चान्स अजून देतो, पहिला दिवस आहे म्हणून. टाळी वाजूच नका, फक्त भजन म्हणा. कसं होतंय, कोणी टाळ्या वाजायला, आपलं कसं आहे, आरती म्हणावं, आरती करावं तर घंटी बंद पडायची, घंटी वाजव तर आरतीच म्हणता येई ना, ऐकलं. त्याच्यामुळं नुसती आरतीच म्हणा. आता सगळ्यांनी बरं का, लास्टचा चान्स आहे बघा, नाही तर इकडे तयारीत एक वेळे सांग. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. क्या बात आहे, विठ्ठल माझा. वा वा, काय आवाज गोडे. आता पा माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बापा पाहना आपली पार्टी कशी झाली. यांची रांग म्हणजे मुंग्याच्या रांगीसारखी, एक मुंगी निघाली की सगळ्या त्याच्या माग. ऐक ना, बक्षीस द्यायचं, पण द्यायचं कोण. आणि आपली मुंगळ्याची रांग, ही हो इकडं किती हो तिकडं,
एक चान्स पुन्हा देऊ का? हा पुन्हा एक बार. हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. क्या बात आहे. खोटं पण रेटून ज्यांनी त्यांना धन्यवाद. मी काय करू शकतो तुमचं? मी काय करणार आहे तुमचं? का भजन करायला लावलं माहितीये का? विठ्ठलाचं नाम घेतल्याच्या नंतर घेता नाम विठोबा, 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 दोन नाही अहो पापाचे पर्वताची पर्वत जळतान. पण कधी? एका चिंतिता विठ्ठले काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरी पार. अभंगाचा भावार्थ झाला असं याच ठिकाणी गृहीत धरू बरं का. कारण 11 वाजायला 1 मिनिट कमी आहे की नाही. आणि पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी जर ताणावं तर दुसऱ्या दिवशी लोक यायचे नाही आहे की नाही. अभंगाच्या एका चरणाचा भावार्थ झाला बरं का. अजून 3 चरण बाकी आहेत. मला वाटतं 3 चरणाचा विचार जर आपण केला तर किमान 1-1.5 तास अजून लागन. मग करायचा का राहू द्यायचं? हां आता आहे की नाही. याच ठिकाणी आपण काय करू, भावार्थ समजू, ग्रही झाला असं समजू. जर पुन्हा कधी योग आलाच तर या अभंगावर पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करेल. झालेली सेवा श्री संत भगवान बाबाच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणी अर्पण करतो आणि माझे गुरुवारांच्या चरणी अर्पण करतो. यात जे बरोबर आहे ते गुरुवारांचं आहे बरं का. कारण कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याच्या दुकानसारखं आहे. रेडीमेड कपड्याच्या दुकानमध्ये जा, एक ना एक तरी शर्ट आपल्याला फिट बसतंय. मग तसं जे इथले जे फिट शर्ट आहेत ना तेवढेच घेऊन जा, ढिल्या झालेला घेऊन जाऊ नका. म्हणजे जे तुम्हाला पटलंय तेच घेऊन जा. आणि चुकीचं उद्धटपणाचं वाटलं असेल ना ते मला परत करा आहे की नाही. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करतो. या सेवेचा योग ज्यांच्यामुळं माझ्या जीवनात आला आमचे हरिभक्त पारायण ही सगळीच कमिटी मंडळी बरं का. मागच्या वर्षीपासून पण यांच्या सगळ्यांच्या वतीने ज्यांनी मला फोन केला, आमचे परममित्र हरिभक्त पारायण भागवत महाराज सोशे यांनी फोन केला. महाराज म्हणले सप्ताह पडायचा वाणे. म्हणलो आम्ही उभा करतोच ना ऐक नाही, आम्ही येतो. आणि म्हणून याही वर्षी काय झाला आपल्या सप्त्यामध्ये येण्याचा योग आला. आणि म्हणून ही सगळीच जी मंडळी जी आहेत ना आपल्या साथीची, आपले हरिभक्त पारायण अर्जुन महाराज गोड पक्वाद वाजवतात बरं का. महाराज असा पक्वाद वाजवतात मला वाटतं रातभर चालू द्यावं. पण आहे की नाही. पण एक दिवसाचं नाही ना, रोजच चालू आहे. याचं खळं संपलं की ती काळा काला, त्याचा काला संपलं की त्याची सुरुवात आहे की नाही. म्हणून याच ठिकाणी सांगतो पुन्हा हरिभक्त पारायण आमचे गाथामूर्ती युवा कीर्तनकार नारायण महाराज महाजन आहेत. त्यांच्याच बाजूला अशोक महाराज आहेत, इनेकरी बाबा आहेत, चोपदार बाबा आहेत. पुन्हा तिकडून आमचे महेश महाराज संगीत विशारद, माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे परममित्र अभय महाराज आहेत, अनिल महाराज आहेत, आमचे रामकिसन महाराज आहेत. आणि माझ्या कीर्तनाला आवर्जून आले बरं का आमचे तांगडे महाराज. या सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही म्हणताना आम्ही नसतो आलो तर का भूताला कीर्तन सांगितलं असतं का काय. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. कारण तुमचे धन्यवाद माऊलीने मानले. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आहे की नाही. म्हणून उद्यापासून भरभराटीने सगळ्या कार्यक्रमाला या, भागवताला या बरं का. कारण असा योग पुन्हा येणार नाही. 2 ते 5 आपलं भागवते आणि भागवत सांगायला मीचे. सगळे काय करा, भागवताला या उद्यापासून. मी भागवत सांगल. 2 ते 5 भागवत आहे. नाही आले तरी माझं काम मी करून जाणार आहे की नाही. एका माणसाने काय केलं माहिती आहे का. एका माणसाने काय केलं,
एसटीच्या खाली उभा राहिला आणि जे जोर जोरात हसायला लागला. मी म्हणलो तात्या काऊन हसायले? म्हणले असा कंडक्टर फशीला. म्हणलो काय केलं अप्पा? हो या. मग आता जर हसायचं असलं तुम्हाला तर हसा, ऐक नाही. म्हणून उद्या काय करा, सर्वांनी कथेला या, गाथा भजनाला ज्यांना येता येईल त्यांनी या आणि कीर्तनालाही सगळ्यांनी या. हा, या शिवेचा आज योग ज्यांच्यामुळं माझ्या जीवनात आला. आज कीर्तनाचे यजमान हरिभक्त पारायण बंडू महाराज, तुळशीरामजी सोशे हे आजचे यजमान आहेत बरं का. हां, त्यांनाही धन्यवाद देतो. जर मला या कीर्तनाला तुम्ही बोलवलं नसतं तर मी का घरी कीर्तन केलं असतं का, माळ जपली असती, बम झोपला असतो. मग तुमचे उपकार आहेत बरं का माझ्यावरती. काय द्याल्याच्या नंतर फिटणार आहेत हे उपकार, आहे की नाही. धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, चरण कमल की धूल बना मैं, मोक्ष द्वार तक आया. धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराव माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे जपा, 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 तुका म्हणे मंत्राची अक्षरी सोपा, मंत्राची अक्षरी सोपा, मंत्राची
सूचक समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ व युवक मंडळ चित्रवडगाव।